नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत वाकरीमध्ये। पंढरपूरच्या दिशेने जवळजवळ महाराष्ट्रातून 10 लाखहून अधिक वारकरी संप्रदाय तो पंढरपूरच्या दिशेने आपल्याला निघालेला बघायला मिळतोय। आपण वाकरीमध्ये आलोय। वाकरीमध्ये आपल्याला या ठिकाणी मान तालुक्यातली इंचगिरी या ठिकाणी आपल्याला जी आषाढी वारी दिंडी सोहळा आहे तो या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे। आज वाकरीमध्ये आपण पोहोचलेलो आहे। हाकेच्या अंतरावर महाराज आहेत। आपल्याला देवाचं विठ्ठलाचं दर्शन घडणार आहे। जवळजवळ अनेक दिवस आपण या पायीवाडीवर चालता, ऊन वारा पावसाची तमाना कळता आपण पंढरपूरच्या दिशेने जात आहे। हे हरिनामाचं लावलेलं छोटंसं रोपट्याचा प्रचंड मोठा वटवृक्ष बघायला मिळतोय। काय आनंद होतो। आनंद आमचा आता शब्दात नाहीये। आत्ताच आमच्या या दिंडीचा धावा झाला। कसं वाटतंय सगळ्यांना? पुंडलिका वरदे हरी विठ्ठल। जय। आमचा आनंद आहे ना, आमचा आनंद आता ना शब्दात नाही, आमच्या पूर्ण शरीरावरनं ओथंबून राहत आहे। काही अंतरावरती पांडुरंग परमात्मा आहे आमचा। आमच्या माहेराला आम्ही सर्वजण चाललेलो आहोत। एका मुलीला माहेरला जाताना किंवा पोचताना मनामध्ये जी त्याच्या भावना तयार झालेली असते, आमच्या सर्वांच्या मनामध्ये ती भावना आहे। आज काही वेळामध्ये आमचं पांडुरंगाचं दर्शन आम्हाला होणार आहे। हाकेच्या अंतरावर पंढरपूर आता अंतरावर केवळ हाकेच्या अंतरावर आपण वाकरीमध्ये पोहोचलेलो आहे। महाराष्ट्र ही वारकरी संप्रदायाची भूमी आहे। महाराष्ट्रातल्या तरुणांना एक काय संदेश द्या? आम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायला आनंद होईल। आमच्या दिंडीमध्ये 500 लोक आहेत। त्या 500 लोकांमध्ये कमीत कमी 70 ते 80 फक्त तरुण आहेत आणि त्या तरुणांमुळे आमची दिंडी चाललेली आहे। आणि आमचा तरुण तरला भाग्यवंत जो नटे हरी कीर्तनात। इथं जरा थोडंसं कॅमेरावर लहान मुलं बघा, आमची इकडे तरुण मुलं आहेत आमची, आणि ही सर्व तरुण मुलं पंढरीच्या वाटेने आहेत। जो तरुण या रस्त्याने निघाला ना, त्याचा रस्ता जीवनात कधीच चुकणार नाही, असा हा आमचा वारकरी संप्रदाय आहे। मनीषा ताई गाडगे माझ्याशी जोडले। ताई, काय आनंद होतोय? हाकेच्या अंतरावर विठुरायांचं दर्शन होतंय। साक्षात विठुराया आपल्या भक्तांची वारकऱ्यांची वाट बघतोय। काय आनंद आहे? अतिशय जास्त आनंद होतोय। खरं तर पंढरपूरकडे जाताना आयुष्यातल्या दुःखांचा विसर पडत असतो आणि सुखाची वाट धरत असतो। अवघ्या काही क्षणात आम्हाला पंढरीश परमात्म्याचं दर्शन होणार आहे। देव भेटेल, देव दिसेल याची अजिबात तिथं गर्दीमुळे शक्यता नाही, पण जो आनंद आहे तो आनंद गगनात मावत नाही। जसं मोबाईल स्विच ऑफ झाल्यानंतर त्याला चार्जरची गरज आहे, तसं संसारामधून थकलेल्या जीवाला वारी हाच चार्जर आहे। संसाराचा खेळ हा दुरून खेळता येत नसतो, त्यासाठी ज्ञानेंद्राचं अधिष्ठान असणं गरजेचं असतं। संसाराचा खेळ आपण मागे सोडून आपण परमात्मासाठी आणि परमेश्वराच्या दर्शनासाठी आपण जवळजवळ 20 दिवस 25 दिवस आपण चालत असता। थकवा जाणवतो? अजिबात नाही, अजिबात नाही। पाहिजे ते जेवण आणि पडेल त्या जागेवरती झोप लागते। सकाळी बरोबर 4 वाजता जाग येते, आपली स्नान संध्या आटपून वारीला सगळी माणसं निघालेली असतात। कोणी उठवायची गरज लागत नाही, अलारामची गरज लागत नाही। फक्त रथाचा आवाज आला का सगळे वारकरी निघाले। हाच एक वेगळा आनंद संपूर्ण महाराष्ट्रात जगाच्या इतिहासावर आपण घेतोय तो श्वास आणि खातोय तो घास या परमेश्वराची देण आहे। म्हणून ही वारी तुमच्या आमच्या जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारी वारी। आयुष्यामध्ये कसं जगायचं आणि कसं शिकायचं आणि कसं वावरायचं ह्याचं मूल्यमापन करणारी वारी, आणि ही वारी तुमच्या आयुष्याला आमच्या आयुष्याला एक वेगळं वगळ देणारी वारी। म्हणून ह्या वारीचा आनंद वेगळा आहे। आणि म्हणून इंचनगर दिंडीतील आपणाला इंचगिरी महाराजच्या दिंडीतील इंचगिरी महाराजांच्या दिंडीतला हा संपूर्ण आपणाला वारकरी जो आपणाला संपूर्ण भक्तगण जो बघायला मिळतोय, तो इथं 1000 वर्षांची परंपरा जपणारा क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न। कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, वाकरी, पंढरपूर।